40 वर्ष संसार केल्यानंतर बायको म्हणते आजकाल तुमचं माझ्यावर ते पहिल्यासारखं प्रेमच नाही. ती हुडकून काढते प्रेम आहे की नाही. आणि तो म्हणतो तुझं तरी कुठे आहे. दोघंही मायक्रोस्कोप घेऊन पाहतात प्रेम कुठे आहे. विटून जा. 1000 वर्ष जगणारे कोण. भागवत कथा सूर्यवंशाचा राजा ययाती. करेक्ट. तो विटच न. स्त्रियांचा उपभोग आणि तारुण्य पाहिजे, तरुणपणा पाहिजे. म्हणून पोराला आयुष्य मागितलं, ते गेले की दुसऱ्याला मागितलं. असं 1000 वर्षापर्यंत त्यानं तरुण देह ठेवला आणि पोरं म्हातारे झाले. आणि त्याला वाटलं आपण इतका भोग भोगल्यानंतर विटून जाऊ, पण तसं झालं नाही. तो नंतर इतका विटला, त्याला वाटलं आनंद मिळेल, पण तो मिळाला नाही. भोगातून आनंद कोणाला मिळत नाही, भोगातून बॅटऱ्या डिस्चार्ज होतात. पुरणपोळी खात असताना जो आनंद असतो, पुरणपोळी खूप खाल्ल्यानंतर तो आनंद राहत नाही. पुन्हा बाई आली, नाही माझी शपथ आहे तुम्हाला घ्याच. ते पोट इतकं फुगलेलं असतं आणि तो उलटी करण्याच्या मार्गावर असतो. जावायची तर फार बेजारी होती. ही सुगरण सासू असते, एक एक पदार्थाच्या बोकंडीवर चढवल्या जातात आणि तो उलटी करू करू बेजार असतो. म्हणून विटतो माणूस, नको वाटतं त्याला. तो म्हणायला पाहिजे मला पुरणपोळ्या आवडतात. असं का? सकाळी, दुपारी, संध्याकाळी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी तो विटेल की नाही. म्हणून भोग भोगा आणि भोगातला रस पूर्ण घ्या आणि एकदा विटले ना मग या. समर्पण करा. आता पुरणपोळीचं नाव काढू नको. मग म्हणतो नोशिया आलाय मला, नोशिया. इंग्रजी शब्द फार स्टाईल न येतो. नोशिया पाहिलं की किळस येते, किळस, नको वाटतं. मग काही ना बायको पाहिले की एक नवरा बायकोला सोडायला आला ट्रेनवर, नाही न्यायला आला बायकोला, आणि दुसरा जो होता तो सोडायला आला. तो हसत होता आणि हा आपला तोंड उतरून आला होता. ती म्हणते पहा ना जरा, तो बायकोला किती हसतोय, किती प्रेमानं हे करतोय, किती नाटक दाखवतोय. माहिती आहे का म्हणले. तो का दाखवतोय हो, ती माहेरी चालली म्हणून, आणि तू इथे यायलीस. आनंद नाही. म्हणून एकदा भोगा. काय बायको असते पहा, काय संसार असतो पहा, काय टी व्ही असते पहा, सकाळ दुपार संध्याकाळ पिक्चर 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 पिक्चर. मग पिक्चरचं असं केलं की झोप. विटून जा. अशा रीतीने कर्म फळ भोगा आणि विटा मग या. महावीर विटले, बुद्ध विटले म्हणून इकडे आले. म्हणून इकडे आले. उपभोग घेतला नाही असं समजू नका. पाहिलं, रस घेतला, निरस वाटला, सोडून दिलं. त्याला त्याग म्हणतात. नाही तर मनातच राहतं, मनातच राहतं. काही साधू लोक पिक्चरच पाहत नाहीत, पण मनात पिक्चर सगळे समोर येतात. काय अर्थ आहे त्या साधुत्वाला. पहा एकदा आणि विटून जा. काही पडलं नाही, काही पडलं नाही. मग कर्म फळाला काम, काम वासना निर्माण झाली. भोगा भोगा भोगा. सकाळ दुपार संध्याकाळ. एकदा विटलं की त्या बायकोचं तोंडही पाहत नाही आणि ही ती पाहत नाही. जा मग या इकडे. प्रभू म्हणतो विटल्यानंतर त्याग करा. काही फळ विटला म्हणून तुम्ही सोडून द्या. तो घर रिगोणी वरील शांती जगी. कारण वासना शिल्लक कधी राहत नाहीत. काही वासना भोगून संपवायच्या की आता याच्यात मजा नाही, आणि काही वासना निर्माण होऊ द्यायच्या नाही.
त्या संपवायच्या. काही कर्माच्या वासना, काही कर्म भोगून संपवायचे आणि काही त्यागून संपवायचे. नको आता, नको. संसार खूप पाहिला, देवा खूप पाहिला, आता नको. नको नको हा योग कष्ट होती जीवाशी. बैलाच्या घाण्यासारखा हा फिरत राहतो. पाहिलं रे देवा, नको आता. मग शांती मिळते. कारण भोग भोगून विटला आणि बाकीचं राहिलेलं त्याग करावासा वाटला, सुटले ते कर्म. त्याच्यातनं महावीर जन्म घेतात, त्याच्यातनं बुद्ध जन्म घेतात आणि त्याच्यातनं भक्त भगवंत होतो, त्याच्यातनं सिद्ध जन्म घेतात. तो घर रिगोणी वरिला शांती जगी. नॉन व्हायब्रेशन स्थिती येते, कारण कर्माची लहरच उठत नाही. नको आता, शांत. तिथे शांती येते. आणि सगळे लोक जातात, महाराज आम्हाला शांती नाही. मग ते एक मंत्र देतात, जा पैसे दे. पैसे टाकले की हे शांत होऊन जातं, कारण खिशात काहीच राहत नाही. पर्चेसिंगला ॲटोमॅटिकच शांती येते. तो घर रिगवणी वरिला शांती जगी. शांत होतो, कारण लहर नको. नकोच आता संसार. आणि जेणे जेणे वेळे घडती कर्मे सकळे, तयाची तिथे फळे तेज तू जाय. ज्ञानेश्वरी. ज्या ज्या वेळेस आणि जेणे जेणे वेळे घडती कर्मे सकळे, ज्या ज्या वेळेस क्रियमान कर्म तुमच्या हातून जे जे घडतील, चांगले वाईट शुभाशुभ सगळं मला अर्पण कर. तयाची तिथे फळे तेज तू जाय. फळे त्याज्य कर. MBBS झाले, अर्पण कर. तुझी डिग्री नाही आहे, तुझं कौतुक नाही आहे. अरे प्रभूची देण आहे, त्याचं कौतुक करा. एका मुलीला मुलांनी पसंत केलं. ती म्हणते आय एम सो ब्युटिफुल. नो, प्रभूनी ती देण दिलेली आहे तुला, त्याचं कौतुक कर. जिसने तुझे बनाया तारीफ करू उसकी, जिसने तुझे बनाया. त्याची करा ना तारीफ. माझं नाही आहे, हे प्रभूचं आहे. त्यानं दिलं नसतं. अरे कोण कुत्र विचारतो हो, कुत्रही हुंगत नाही. त्या पोरीकडे पाहतो दुसरीकडे पाहून चालतं. माणूस कसा पाहिजे. अरे देवानी अनुदान दिलं, त्या छटा त्या प्रभूचं गौरव करा. मग फळ तिथेच त्याज्य करा. हे माझं नाही आहे. वृक्ष का वेली, काय सुंदर उदाहरण आहे. लोटती फळा आली, तैसी सांडी निपजली दान पुण्ये. घोड उभी कसं त्याच्या वृक्षासारखं राहा. माणसासारखं नाही सांगितलं बरं का. आजकाल कुत्रे देखील म्हणाले माणसासारखं. एकाने सांगितलं माणसासारखं भव, तो म्हणतो श्राप देईल तू माणूस हो पुढच्या जन्मात. कुत्रे इमानदार असतात. वृक्ष का वेली, वृक्षासारखं व्हा. लोटती फळा आली, पेड़ न खाए कभी अपना फल, नदियान पिये कभी अपना जल. ते आहे. कसा त्याग करा. वृक्ष का वेली, वृक्ष स्वतःचं कबवलेलं फळ निर्माण केलेलं आयुष्यातून त्याच्यात एक फळ निर्माण झालं. बीजांकुर झाला, वृक्ष झाला, इतका मोठा झाला, कष्टप्रद. त्याच्यातनं जीवन रस सगळं फळात दिलं, फूल बनला, त्याचं फळ बनलं. ते स्वतः खातो का हो? याला म्हणतात सर्वसमर्पण. आम्ही पण स्वतः खात नाहीत. आम्हाला डायबिटीज झाला, साखर आम्ही सगळ्याला खाऊ घालतो.
याला समर्पण म्हणत नाहीत. डॉक्टर अर्पण म्हणतात. जे मिळवलेलं आहे डॉक्टर अर्पण, आणि संपत्ती मिळवली ती वकिलांना अर्पण, बाकी काही नाही. आणि शिक्षण शिकायला प्रोफेसरला त्या युनिव्हर्सिटीला अर्पण, तुमच्या हातात काहीच नाही. त्याला समर्पण म्हणत नाहीत. वृक्ष का वेली स्वतःचं फळ स्वतः नाही खायचं, दुसऱ्याला द्यायचं. लोटती फळा आली लोटून देतात, खा तुम्ही खा, तुम्ही खा, तुम्ही खा, मी नाही. तैसी सांडी असं सोड निपजली दान पुण्ये. जीवनामध्ये संपत्ती जी कमवलेली असेल, जे धनधान्य समृद्धी झालेली असेल, ईश्वरीय अनुदान तुम्हाला मिळालेलं असेल, विशेषत्वाने दान आणि पुण्य, दान करून पुण्य मिळवा. दान करा, त्याला पूर्ण समर्पण. आणि पूर्ण सांडी सोडून दे. आणि वृक्षासारखं उदाहरण दिलंय. वृक्ष एकही फळ खात नाही, तसं तू देऊन टाक. मग कोणी म्हणेल आम्ही खायचं नाही का? मग देसाई मोरे तुमच्या घरी आलोत का? आम्ही आमचं सगळं दान करून टाकलं, असं नाही. शरीर जगवण्याकरिता, कारण प्रभू मंदिर येते, तुम्हाला जगण्याकरिता जेवढं आवश्यक आहे कुटुंबाचं भरण पोषण करण्याकरिता तेवढी संपत्ती ठेवण्याचा तुम्हाला अधिकार दिलेला आहे, पण बाकीची नाही. आवश्यक भाग आहे तेवढा ठेवायला अधिकार दिलाय, आणि तो ईश्वराचा आहे म्हणून भोग घ्यायचा अधिकार दिलाय. प्रसाद म्हणून तुम्ही भोगायचंय, प्रसाद, आणि बाकी अर्पण करून टाकायचंय. तैसी सांडी निपजली दान पुण्ये, त्याला दान म्हणतात. तेवढं दान झालं पाहिजे. अगा आत्मजेच्या विषयी जीव जैसा निराभिलाषी, तैसा कर्मी आशेशी निष्काम होय. फार मोठा अर्थ नाही सांगत, एक एक ओवी खूप लांबेल. अग आत्मजेच्या विषयी जीव जैसा निराभिलाषी. आत्मजा पोरगी, आपली कन्या. आपल्या कन्येला आलिंगन देताना बापाला काही कामवासना निर्माण होते का? मुलगी माहेरी जाते त्यावेळेस बिलगते बापाला, नाही सासरी जाते त्यावेळेस बिलगते. तिला काही दुःख येतं त्यावेळेस ती बिलगते. बापाच्या मनामध्ये कामवासना निर्माण होते का? नाही, तो निष्काम असतो. जीव जैसा निराभिल, काय सुंदर उदाहरण दिलंय ज्ञानेश्वरांनी. आणि म्हणून जसा तो निराभिलाषी निष्काम असतो, तसं असा संसारामध्ये संसाराच्या वस्तूंचा उपभोग घ्या, पण ते माझं नाहीये. जशी कन्या माझी नाहीये, कन्या त्याची आहे, मी त्याला अर्पण करून टाकलेली आहे. कन्यादान म्हणतात ना, कन्यादान अर्पण करून टाकलेली आहे, आणि निष्काम असतो. अर्पण केली तिथेही निष्काम, कुठली अभिलाषा नाही, कुठलीही काम नाही, कुठलाही लोभ नाही, कुठली इच्छा नाही. असं संसारात वागा. कन्या म्हणजे संसार, कन्या म्हणजे संपत्ती. त्या कन्येशी जसं तुम्ही निष्काम भावनेने वागता, तसंच तुम्ही धन धान्य संपत्ती सगळ्यांविषयी असं वागा. ती तुमची नाही. यू आर ए कस्टोडियन, गॉड इज द ओनर. तुम्ही फक्त कस्टोडियन आहात, बाकी काही नाही. कन्या जी असते आपल्या घरी जन्म घेते. तुमची आहे कधी? हो, ठेवा ना जन्मभर. नाही नाही, ठेवता येत नाही. किती? 22वी
22, 23, 24 वर्ष झाले की चालले पाहायला टुम्मन लागतं. पहा चांगला नवरा नाही, घरी ठेवा ना, लाडकी आहे, लेक लाडकी या घरची, राहू द्या, चालतं. कारण माहीत आहे ही दुसऱ्याच्या घरची वस्तू आहे, सांभाळायला ईश्वराने 22, 23, 24 वर्ष दिली, तुमच्या घरची नाही. कुठलीही आई आणि वडील या जगातले, कुठल्याही धर्मातले आणि कुठल्याही याच्यातले ठेवीत नाहीत कन्येला. आमची लाडकी आहे, नाही, लग्न नाही करायचं तिचं. आताच्या पोरी तशा आहेत, नका करू, मीच जाते करून. पण अभिलाषा माझी आहे कन्या, मला ठेवायची ही भावना नाही. तिला दान मी केलं पाहिजे, तसं काहीही ठेवायचं तुम्हाला अधिकार नाही कन्यासारखं. कारण कन्या जशी त्याच्या घरची संपत्ती आहे, तसं ईश्वराच्या घरची संपत्ती, सगळी संतती, सगळं दर घर दार सगळं त्याचं आहे. कन्येसारखं समजा आणि दान करा. काय सुंदर उदाहरण आहे. याच्यापेक्षा सुंदर उदाहरण पुन्हा ज्ञानेश्वरीमध्ये सापडणार नाही. कन्येसारखं. अगा आत्मजेच्या विषयी जीव जैसा, काही अपेक्षा आहे का? मी तुला कन्या दान करतो, त्याच्या बदल्यात मला तुझा पगार पाहिजे, असं कुठला बाप म्हणला? खायला नसेल तरी नाही म्हणला. अगा आत्मजेच्या विषयी जीव जैसा निराभिलाषी, तैसा कर्मी अशेषी निष्काम होय. निष्काम. अर्जुना हा फलत्यागू, असा फलत्याग झाला पाहिजे कन्येसारखा. कन्याही अर्पण करतो, हुंडही अर्पण करतो आणि धोंड्याला जावयाला काही अर्पण करतो. अर्पण 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 चालूच असतं कन्याच्या नावाखाली. घर बांधायली, चल घे पैसा. नोकरीला पाहिजे बजेट, घे पैसा. लग्नाला पैसा, शेवटपर्यंत पैसा देतच असतो. तसं तुम्ही व्यवहारात ईश्वराच्या चरणी सगळं समर्पण करा, जसं तुम्ही कन्येला करता. बस याच्यात सगळं काही आलं. असा फलत्याग अर्जुना तू कर. अर्जुना हा फलत्यागू. अरे भगवान निज